दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, या जगात असा एक ग्रंथ आहे ज्याच्या नुसत्या स्पर्शाने सुद्धा नशीब बदलतं. ज्या ग्रंथाच्या पारायणाने असाध्य असे कॅन्सरसारखे रोगसुद्धा डॉक्टरांचे अंदाज चुकून बरे होण्याची शेकडो उदाहरणे आहेत. ज्या घरात हा ग्रंथ वाचला जातो तिथे गरिबी कधीच टिकू शकत नाही आणि साक्षात दत्त महाराज त्या भक्ताच्या हाकेला ओ देतात. होय, मी बोलते हिंदू धर्मातील 5व्या वेदाची मान्यता असलेल्या परमपवित्र अशा श्री गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल. गुरुचरित्रातील ही कथा ऐकताच अचानक होणारा मृत्यू टळतो आणि कितीही मोठी संकटे दूर पळतात. मनुष्याच्या भाग्यातील दारिद्र्य, साडेसाती, पणोती, मोठी पाप कायमचे पळून जाते. गुरुचरित्रातील ही कथा एकट्या श्रवण केल्याने मनुष्याला मनोइच्छित फळ मिळते आणि त्याच्या कुटुंबावर मरेपर्यंत संकट येत नाही. त्यामुळे ही कथा अर्ध्यावरती ऐकून सोडून देण्याची चुकी करू नये. या कथेत इतकी शक्ती आहे की ही कथा तुमचे कितीही मोठे दुःख, कितीही मोठे रोग, कितीही मोठे शत्रू, सतावणारे दुःख सर्वांचा नायनाट करू शकते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. गुरुचरित्र श्रवण म्हणजे दुःख, दारिद्र्य आणि भीती यावर विजय मिळवण्याचा दिव्य मार्ग आहे. गुरुचरित्र हे केवळ ग्रंथ नाही तर जीवन बदलवणारे संरक्षण कवच आहे. या कृपाधारेत सहभागी व्हायला विसरू नका. चला तर मग या अद्भुत कथेला सुरुवात करूया. एका लहानशा गावात गंगाधर नावाचा एक माणूस राहत होता. नाव गंगाधर, पण आयुष्यात गंगेसारखी शांती नव्हतीच. घरात कायम भांडणं, पैशांची टंचाई, शरीरात आजार, मनात भीती आणि रात्री विचित्र स्वप्न, जणू काही अदृश्य सावल्या त्याच्या घराभोवती फिरत होत्या. कितीही कष्ट केले तरी हातात पैसा टिकत नव्हता. काम मिळालं की काही दिवसात बिघाड व्हायचा. घरातल्या धान्याच्या डब्यात कधी किडे तर कधी अचानक तुटलेली भांडी. गावात लोक कुजबुजू लागले, काहीतरी दोष आहे त्यांच्या घरावर. गंगाधराच्या मनात सतत एक प्रश्न घुमत असे, मी कोणते पाप केले आहे? कारण त्याला जाणवत होते संकटे अचानक येत नाही, ती कर्माच्या सावल्यानंतर येतात. पण त्याला आपले पूर्वकर्म आठवत नव्हते. मात्र एक गोष्ट खरी होती, तरुणपणी त्याने आईवडिलांचा अपमान केला होता, एका गरिबाला मदत नाकारली होती आणि लोभाचे चुकीचे व्यवहार केले होते. त्यावेळी त्याला वाटले होते पैसा मिळतोय ना, मग बाकी कशाला महत्त्व द्यायचं. पण आता त्याच पैशानं पाठ फिरवली होती. त्याची पत्नी सावित्री अत्यंत श्रद्धाळू होती. ती रोज घराच्या कोपऱ्यातल्या छोट्याशा देवाऱ्यासमोर बसून श्री दत्तगुरूंचे नामस्मरण करत असे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. तिच्या डोळ्यात अश्रू असायचे, पण त्या अश्रूमध्ये तक्रार नव्हती. ती फक्त आर्त प्रार्थना. ती म्हणायची, गुरुदेव, आमची परीक्षा घ्या, पण आम्हाला सोडू नका. एके अमावास्येच्या रात्री गंगाधराला एक विचित्र स्वप्न पडले. त्याने पाहिले तो एक अंधाऱ्या जंगलात हरवलेला आहे. आकाशात चंद्र नाही, दिशा नाही. अचानक दूरवर एक मंद तेज दिसत आहे. त्या तेजातून त्रिमुखी, शांत, करुणामय दृष्टी असलेले एक दिव्य पुरुष प्रकट होतात. त्यांच्या भोवती तेजाचा वलय. त्यांच्या नजरेत राग नव्हता, पण एक खोल प्रश्न होता. त्यांनी काहीच बोलले नाही, फक्त हात वर करून आशीर्वादाची मुद्रा दाखवली. आणि त्या क्षणी गंगाधराच्या छातीत जणू काही जड दगड हल्ला झाला. सकाळी उठल्यावर त्याला खूप वर्षांनी मनात थोडी शांती जाणवली, पण संकट थांबली नव्हती. त्याच दिवशी त्याचं काम पुन्हा बंद झालं. घरी परतताना त्याच्या मनात संताप पुसळायला लागला. देव असता तर असं झालं असतं का? पण घरी आल्यावर त्याने पाहिलं, सावित्री गुरुचरित्राचे वाचन करत बसली आहे. तिच्या आवाजात एक विलक्षण स्थैर्य होतं. ती वाचत होती, गुरु हा जन्मोजन्मीच्या पापांचा नाश करणारा आहे. जो श्रद्धेने शरण येतो त्याला तो कधीही सोडत नाही. गंगाधर दाराशी थांबला. त्या शब्दांनी त्याच्या मनाला काहीतरी तुटलं. त्याला जाणवलं, मी कधीच शरण गेलोच नाही. मी फक्त देवाकडे मागत राहिलो, पण स्वतः बदलायचा प्रयत्न हा मी कधी
कधी केलाच नाही. त्या रात्री त्याने पहिल्यांदा सावित्रीसोबत बसून नामस्मरण केलं. सुरुवातीला मन भटकत होतं, पण हळूहळू श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हे उच्चारण श्वासात मिसळू लागलं. घरात काहीच बदल झाला नव्हता, पण वातावरणात एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण झालं होतं असल्याची जाणीव सावित्रीला झाली. तरीही परीक्षा संपली नव्हती. काही दिवसांनी गंगाधराला तीव्र ताप आला. वैद्याने सांगितलं, हा साधा आजार नाही. रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडले. त्यावेळी तो एका नदीकाठी उभा होता. पाणी प्रचंड वेगाने वाहत होतं. तो घाबरलेला आणि अचानक त्याच्या पाठीमागे तीच दिव्य उपस्थिती. त्या करुणामयी स्वरात शब्द आले, कर्माची नदी पार करायची असेल तर पश्चाताप आणि सत्कर्म हीच नौका आहे. सकाळी त्याचा ताप कमी झाला, पण त्याच्या मनात एक नवा निर्धार जन्माला आला. मी बदलणार, मी स्वतः हे मान्य करणार. जिथे अन्याय केला गेला तिथे मी शक्य तितकी भरपाई करणार. त्या दिवसापासून त्याने लहान लहान बदल सुरू केले. एका वृद्धाला दररोज अन्न देणे, आई वडिलांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होणे, कोणालाही फसवू नये असा प्रण करणे. सुरुवातीला काहीच फरक दिसत नव्हता, पण घरातील भांडणं कमी झाली. धान्याच्या डब्यातील किडे नाहीसे झाले. सावित्रीच्या चेहऱ्यावर हलकी स्मित रेषा दिसू लागली. एका संध्याकाळी गावात एक अनोळखी संन्यासी आले. त्यांची नजर विलक्षण होती. ते गंगाधराच्या दाराशी थांबले आणि म्हणाले, घरात गुरुचरित्र आहे का? गंगाधर चकित झाला. तो नम्रतेने म्हणाला, हो आहे. संन्यासी म्हणाले, वाचन चालू ठेवा. संकटे ही शिक्षा नसतात, ते शुद्धीकरण असते. इतकं बोलून ते निघून गेले. गंगाधर बाहेर धावत गेला, पण कुठेच कोणीच नव्हते. जणू ते वाऱ्यात विलीन झाले होते. त्या रात्री गंगाधराच्या मनात पहिल्यांदा भीतीऐवजी विश्वास होता. त्याला जाणवलं, गुरु माझ्यावर लक्ष ठेवून आहेत, पण अजून एक मोठी परीक्षा बाकी होती. त्याच्या पूर्वकर्माचा एक कठोर परिणाम अजूनही उभा होता, जो त्याच्या आयुष्याला बदलून टाकणार होता. भक्तांनो, गुरुचरित्र श्रवण म्हणजे दुःख, दारिद्र्य आणि भीती यावर विजय मिळवण्याचा दिव्य मार्ग आहे. गुरुचरित्र हे केवळ ग्रंथ नाही, तर जीवन बदलवणारे संरक्षण कवच आहे. या कृपाधारेत सहभागी व्हायला विसरू नका. या कथेत शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा आणि एकदा कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त जरूर लिहा. भक्तांनो, गंगाधराच्या आयुष्यात थोडासा बदल जाणवू लागला होता, पण वादळ अजूनही पूर्णपणे शांत झाले नव्हते. जणू आकाश निरभ्र व्हायच्या आधी काळे ढग शेवटचा जोर लावत होते. त्याने सत्कर्म सुरू केले, नम्रता स्वीकारली, नामस्मरण अंगीकारले, पण पूर्वकर्माचे एक कठोर बी अजूनही उगवायचे बाकी होते. एके दिवशी गावात एक वृद्ध मनुष्य आला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना होत्या. तो थेट गंगाधराच्या घरासमोर थांबला. गंगाधराने त्याला ओळखले. हा तोच माणूस होता ज्याला वर्षांपूर्वी त्याने कर्जाच्या नावाखाली फसवले होते. त्यावेळी लोभाने त्याचे घर हिसकावून घेतले होते. वृद्धाची अवस्था पाहून गंगाधराच्या छातीत पश्चातापाचा जळजळता दाह उठला. वृद्धाने शांत पण ठाम आवाजात विचारले, तुला आठवतंय का माझं घर? हे शब्द जणू वज्राघात होते. सावित्री दारात उभी होती. गंगाधराच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो वृद्धाच्या पायाशी बसला आणि म्हणाला, मी पाप केलं, मला क्षमा करा. त्या क्षणी त्याला जाणवलं, संकट बाहेरून येत नव्हतीच, ती आतल्या अन्यायातून उभी राहत होती. गावकऱ्यांसमोर त्याने जाहीर केलं, जे ज्याचं आहे त्याला मी ते आता परत देतो. त्याने घराचे कागद परत केले. स्वतः छोट्या झोपडीत राहायला गेला. लोकांनी त्याला मूर्ख म्हटलं, काही जण हसले देखील, पण त्या रात्री त्याच्या मनात वर्षानुवर्षानंतर पहिल्यांदा गाढ शांतता उतरली. त्या रात्री पुन्हा स्वप्न आले. तोच दिव्य प्रकाश, त्रिमुखी दत्तात्रय मूर्ती त्याच्याकडे पाहत होती. त्यावेळी त्यांच्या नजरेत समाधान होते. एक करून स्वर ऐकू आला, जिथे अन्यायाचा त्याग होता तिथेच कृपेचा उदय होतो. पुढील काही दिवसात अद्भुत बदल घडू लागले. गंगाधराला गावातील मंदिरात लहानशी सेवा मिळाली. रोज दिवा लावण्याची. त्यामध्ये पैशाचा मोठा फायदा नव्हता, पण मनात समाधान होते. सावित्रीच्या चेहऱ्यावर तेज वाढत गेले. घरात पूर्वीसारखी भांडणं थांबली. जणू अदृश्य काळोख हलका होत होता. पण अचानक एक नवीन संकट उभं राहिलं. गावात अफवा पसरली, गंगाधरवर वाईट शक्ती आहे. काही लोक म्हणू लागले की त्याच्या घराजवळ रात्री सावल्या दिसतात. गंगाधराच्या मनात पुन्हा भीती डोकावली. सावित्री शांतपणे म्हणाली, भीती ही श्रद्धेची परीक्षा असते. त्या रात्री दोघांनी मिळून गुरुचरित्राचे अखंड वाचन सुरू केले. प्रत्येक अध्यायासोबत त्यांना जाणवत होतं, जणू घराभोवती प्रकाशाचे कवच तयार होत आहे. नामस्मरणाचा नाद भिंतीवर आदळून पुन्हा त्यांच्या हृदयात परतत होता. अचानक वाऱ्याचा प्रचंड झोत आला. दिवा विझला.
पण त्याच क्षणी त्यांच्या मनात श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हा नाद अधिक प्रखर झाला आणि काही क्षणातच वारा शांत झाला. घरात पुन्हा स्थिरता आली. गंगाधराला जाणवलं वाईट शक्ती बाहेर नसतात, तर त्या आपल्या भीतीत असतात आणि जिथे नाम आहे तिथे अंधार टिकत नाही. त्या दिवसापासून गावातल्या लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला. जे त्याला दोष देत होते ते आता म्हणू लागले, त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी दिव्य शांतता आहे. कर्मफळाचा कठोर धडा त्याने स्वीकारला होता. आता कृपेची पहाट उगवत होती. गंगाधराची झोपडी लहान होती, पण त्या झोपडीत आता समाधानाची श्रीमंती बसली होती. पूर्वी मोठ्या घरातही बेचैनी होती, आता छोट्या जागेतही शांती होती. हेच गुरुचरित्र तत्वज्ञान होतं. बाह्य संपत्तीपेक्षा अंतःकरणाची शुद्धी मोठी. एक दिवस मंदिरात एक श्रीमंत व्यापारी आला. त्यांचा मुलगा गंभीर आजारी होता. वैद्य औषधं करूनही फारसा फरक पडत नव्हता. व्यापाऱ्याच्या डोळ्यात हतबलता होती. मंदिरातील पुजाऱ्याने सांगितले, इथे एक माणूस आहे जो श्रद्धेने गुरुचरित्र वाचतो, त्याच्याकडून प्रार्थना करून घे. व्यापारी गंगाधराकडे आला. पूर्वीचा लोभी गंगाधर असता तर कदाचित मोबदला मागितला असता, पण आता तो बदलला होता. त्याने शांतपणे मुलाच्या नावाने गुरुचरित्राचा एक अध्याय वाचला आणि प्रार्थना केली, गुरुदेव, हा मुलगा निरपराध आहे, त्याच्या पालकांच्या अश्रूंवर दया करा. त्या रात्री व्यापाऱ्याचा मुलगा हळूहळू बरा होऊ लागला. काही दिवसात तो पूर्णपणे ठीक झाला. व्यापारी आश्चर्यचकित झाला. तो मोठी रक्कम घेऊन गंगाधराकडे आला. गंगाधराने ती रक्कम स्वतःसाठी न ठेवता मंदिराच्या दुरुस्तीसाठी दिली. गावकऱ्यांना धक्का बसला, पण त्या क्षणी सर्वांना जाणवलं, हा माणूस आता पूर्वीसारखा राहिलाच नाही. हळूहळू गंगाधराच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य येऊ लागलं. मंदिरातून मिळणाऱ्या सेवेत वाढ झाली. लोक त्याच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागले, पण सर्वात मोठा बदल पैशात नव्हता, तो त्याच्या चेहऱ्यावरच्या तेजात होता. एके रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडले. विशाल प्रकाश त्रिमुखी दत्तमूर्ती त्याच्या समोर उभे होते. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, दारिद्र्य हा केवळ पैशाचा अभाव नसतो, तो श्रद्धेचा अभाव असतो. जिथे नाम आहे तिथे लक्ष्मी स्वतः येते. सकाळी उठल्यावर त्याच्या मनात खात्री होती, मी एकटा नाही. गावात आता त्याच्या घराबद्दल कोणीही वाईट बोलत नव्हते. उलट लोक म्हणत होते, गुरुकृपेने याचं आयुष्य बदललं. गंगाधराला समजलं, चांगल्या कर्माचं फळ उशिरा मिळाले तरी ते खूप सुख देते आणि वाईट कर्माचं फळ टाळता येत नाही, पण पश्चाताप आणि सत्कर्माने त्याची तीव्रता कमी करता येते. त्याची झोपडी आता भक्तांसाठी आशेचे ठिकाण बनली होती आणि त्या घरातून रोज एकच नाद ऐकू येत होता, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. तुमच्या जीवनातील दारिद्र्य, रोग, अडथळे दूर व्हावेत असे वाटत असेल तर आज विश्वासाने दत्तगुरूंना हाक मारा. आजची कथा लाईक करून कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ही फक्त कमेंट नाही, तर तुमच्याकडून होणारा पवित्र नामजप आहे. परमेश्वर कृपा कायम तुमच्यावर राहणार आहे. गंगाधराच्या आयुष्यात आता शांततेचा मंद सुगंध दरवळू लागला होता. दारिद्र्य पूर्णपणे गेले नव्हते, पण मनातील तगमग कमी झाली होती. लोकांचा दृष्टिकोन बदलत होता. मंदिरातील सेवा वाढत होती. सर्व काही हळूहळू सुरळीत होत असतानाच नियतीने एक अशी परीक्षा उभी केली की त्याच्या श्रद्धेचा पाया हादरून जाईल. एके सकाळी सावित्रीला तीव्र वेदना सुरू झाल्या. सुरुवातीला किरकोळ वाटणारा त्रास काही तासातच असह्य झाला. गावातील वैद्यांनी पाहिले आणि गंभीर चेहऱ्याने सांगितले, ही साधी वेदना नाही, आतून गंभीर व्याधी आहे. औषधे दिली गेली, पण वेदना वाढतच गेल्या. सावित्रीचा चेहरा फिकट पडू लागला. तिचे डोळ्यातले तेज मंदावू लागले. गंगाधराच्या छातीत पुन्हा तीच जुनी भीती उसळली. देवा, हीच का कृपा? मी पश्चाताप केला, मी सत्कर्म केलं, मग ही शिक्षा का? मनात क्षणभर शंका आली, पण लगेच त्याला स्वप्नातले शब्द आठवले, परीक्षा ही शिक्षा नसते, ती शुद्धीकरण असते. रात्री सावित्री वेदनेने तडफडत घरात मंद दिवा लावलेला होता. बाहेर आकाशात काय ढग जमा झाले होते. विजांचा कडकडाट होत होता. जणू निसर्गही त्या वेदनेचा साक्षीदार होता. गंगाधर देव्हाऱ्यासमोर बसला होता. हात जोडले होते, पण त्याला शब्द फुटत नव्हते. डोळ्यातून अश्रू वाहत होते. अचानक त्याच्या मनात विचार आला, आज भीतीला शरण जायचं. तो उठला, सावित्रीच्या शेजारी बसला, तिच्या कपाळावर हात ठेवला आणि त्याने शांतपणे नामस्मरण सुरू केलं, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. सुरुवातीला आवाज थरथरत होता, पण हळूहळू तो स्थिर झाला. नामाचा नाद घरात घुमू लागला. विजांचा आवाज मंदावल्यासारखा वाटू लागला. अचानक सावित्रीने डोळे उघडले. वेदना अजूनही होत्या, पण तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, मला भीती नाही दत्तगुरू,
माझ्यासोबत आहेत. त्या रात्री गंगाधराला डोळा लागला आणि त्याला एक अद्भुत दर्शन झाले. विशाल अंधाराच्या मध्यभागी सावित्री पडलेली होती. तिच्या भोवती सावल्या फिरत होत्या आणि त्या सावल्यांच्या पुढे तेजस्वी त्रिमुखी दत्तमूर्ती उभे होते. त्यांच्या हातातून प्रकाश किरणे निघत होती आणि त्या सावल्या मागे सरकत होत्या. एक गंभीरपण करून स्वर ऐकू आला, श्रद्धा जिथे अढळ असते तिथे मृत्यूही मागे हटतो. सकाळी आश्चर्यकारक बदल झाला. सावित्रीची वेदना कमी होऊ लागली. वैद्यही चकित झाले. काही दिवसात ती हळूहळू उठून बसू लागली. जणू एखाद्या अदृश्य हाताने तिला मृत्यूच्या दारातून परत आणले होते. गंगाधराच्या डोळ्यातून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले. त्याला जाणवलं की ही केवळ औषधांची ताकद नव्हती, ही तर कृपेची छाया होती. पण या परीक्षेने त्याला एक मोठा धडा मात्र नक्की दिला. श्रद्धा म्हणजे फक्त सुखात केलेलं नामस्मरण नाही. श्रद्धा म्हणजे दुःखाच्या ज्वालेतही न ढळणारा विश्वास. त्या दिवसानंतर गंगाधराच्या मनात शंका उरलीच नाही. त्याला खात्री झाली की गुरु कधीही आपल्या भक्ताला सोडत नाही. जरी परीक्षा कितीही कठीण असली तरीही. गावात सावित्रीच्या बरे होण्याची बातमी पसरली. लोक म्हणू लागले, ही तर चमत्कारिक कृपा आहे. पण गंगाधर शांत होता. त्याला माहीत होतं, चमत्कार बाहेर घडत नाही, तो आतल्या श्रद्धेने होतो. आता त्याच्या आयुष्यातील पुढील टप्पा सुरू होणार होता, जिथे फक्त स्वतःच्या घरापुरती नव्हे तर संपूर्ण गावासाठी गुरुकृपेचा प्रवाह वाहणार होता. तुमच्या घरावर संकटाचे ढग जमले असतील तर आज भीतीला नव्हे तर दत्तगुरूंना शरण जा. सावित्री मृत्यूच्या दारातून परत आल्यापासून गंगाधराच्या मनात श्रद्धेचा दीप अधिक तेजस्वी झाला होता. पण प्रत्येक आध्यात्मिक उन्नतीच्या आधी एक सूक्ष्म युद्ध घडतं, बाहेर नव्हे तर अदृश्य स्तरावर. आणि या युद्धाची चाहूल आता गावात लागली होती. गावात अचानक विचित्र घटना घडू लागल्या. रात्री कुत्री अनावर भुंकू लागायची. काही लोक म्हणू लागले की मंदिराजवळ काळी छाया दिसते. एका शेतकऱ्याच्या घरात अचानक आग लागली. लोकांच्या मनात भीती वाढू लागली आणि काहींच्या कुजबुजतेमध्ये पुन्हा गंगाधराचं नाव आलं. याच्या बदलानंतरच या गोष्टी सुरू झाल्या. गंगाधराच्या मनात वेदना झाली. मी पुन्हा दोषी ठरणार. एका क्षणासाठी त्याच्या मनात जुनं अस्थिर डोकावलं. पण लगेच त्याला जाणवलं, जेव्हा प्रकाश वाढतो तेव्हा अंधार शेवटचा प्रयत्न करतो. एके रात्री मंदिरात दिवा लावून तो घरी परतत होता. आकाशात अमावास्येचा काळोख दाटला होता. अचानक त्याला पाठीमागे पावलांचा आवाज ऐकू आला. तो थांबला की आवाज थांबायचा, तो चालू लागला की आवाज पुन्हा सुरू व्हायचा. त्याच्या अंगावर शहारा आला. पण यावेळी तो पळाला नाही. त्याने डोळे मिटले आणि नामस्मरण सुरू केलं. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. क्षणभरात वाऱ्याचा प्रचंड झोत झाला. झाडांची पानं वेळासारखी हलू लागली आणि त्यांच्या डोळ्यासमोर काळी धुरकट सावली उभी राहिली. ती जणू रागाने फुसफुसत होती. त्याच्या भूतकाळातील लोभ, अन्याय, अहंकार सगळ्या आठवणी त्याला सावलीतून त्याच्याकडे झेपावत होत्या. त्याच्या मनात संघर्ष सुरू झाला. मी पुन्हा भीतीला शरण जाऊ का? पण पुढच्या क्षणी त्याच्या कपाळावर जणू थंड हात स्पर्शून गेला. त्याने डोळे उघडले. त्याच्यासमोर तेजस्वी प्रकाशाचा वलय निर्माण झाला होता. त्या प्रकाशात त्रिमुखी दत्तमूर्तीची दिव्य छाया स्पष्ट दिसत होती. त्यांच्या हातातून निघणारा प्रकाश त्या सावलीला मागे ढकलत होता. एक गंभीर स्वर घुमला. जिथे पश्चातापाने आत्मा शुद्ध होतो तिथे वाईट शक्तींना स्थान राहत नाही. क्षणात ती सावली विरून गेली. वारा शांत झाला. आकाशात अचानक लहानसा चंद्रकिरण दिसू लागला. गंगाधराच्या अंगावरून भीतीचं ओझं उतरलं. दुसऱ्या दिवशी गावातल्या विचित्र घटना थांबल्या. मंदिराभोवतीची अस्वस्थता नाहीशी झाली. लोक आश्चर्यचकित झाले. काही जण गंगाधराकडे येऊन म्हणाले, काल रात्री मंदिराभोवती तेच दिसत होतं, जणू कोणीतरी अदृश्य रक्षण करत होतं. गंगाधर शांतपणे म्हणाला, रक्षण आपण कोणीही करत नाही, खरे रक्षण तर गुरु करतात. त्या दिवसापासून गावात एक नवा विश्वास निर्माण झाला. लोक भीतीतून बाहेर पडू लागले. काहींना गुरुचरित्राचं वाचन सुरू केलं, काहींनी गुरुचरित्राच्या कथा ऐकल्या, काहींनी नामस्मरण अंगीकारलं. जणू एका माणसाच्या परिवर्तनाने संपूर्ण गावात श्रद्धेचा दिवा पेटला. गंगाधराला आता स्पष्ट जाणवलं, वाईट शक्ती म्हणजे केवळ भूत किंवा प्रेत नव्हतं. त्या आपल्या भीती, लोभ आणि अहंकाराच्या सावल्या होत्या आणि गुरुचरणी शरण गेल्यावर त्या सावल्या आपोआप नाहीशा होत्या. त्या रात्री त्याने देव्हाऱ्यासमोर नतमस्तक होत मनात म्हटलं, गुरुदेवा, माझं आयुष्य तुमच्या सेवेसाठी अर्पण आहे. भक्तांनो, आता पुढचा टप्पा अधिक विलक्षण होता. कारण गुरूंची कृपा फक्त संरक्षणापुरती नव्हे तर समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रकट होणार होती. जर तुमच्या जीवनात अदृश्य अडथळे, भीती किंवा नकारात्मकता जाणवत असेल तर आज दत्तगुरूंना हाक मारा आणि त्यांच्या
संरक्षणावर विश्वास ठेवा. भक्तांनो, वाईट सावल्या नाहीशा झाल्यानंतर गावात शांततेचा श्वास परतला. पण गंगाधराच्या मनात एक नवी जाणीव जन्माला आली होती. आता माझं जीवन फक्त माझ्यासाठी राहिलेलं नाही. त्याला जाणवत होतं की गुरु त्याच्याकडून काहीतरी मोठं कार्य करून घेणार आहेत, पण ते काय हे त्याला उमगत नव्हतं. एके दिवशी पहाटेच्या वेळी तो मंदिरात बसून ध्यान करत होता. वातावरण पूर्ण शांत होतं. फक्त पक्ष्यांचा मंद किलबिलाट आणि धुपांचा सुगंध दरवळत होता. अचानक त्याच्या श्वासाची लय बदलली. मन अतिशय स्थिर झालं. जणू वेळ थांबला आणि त्याला गाढ शांततेत त्याला एक स्पष्ट करुणामयी स्वर ऐकू आला. गंगाधरा, श्रद्धा फक्त स्वतःसाठी ठेवू नको. जिथे दुःख आहे तिथे नामाने सर्व काही नष्ट होऊ शकतं. त्याने डोळे उघडले. समोर मंदिरातील दत्तमूर्ती पूर्वीसारख्याच होत्या, पण त्यांच्या डोळ्यात आग जणू अधिक जिवंत करुणा दिसत होती. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्या दिवसापासून त्याने ठरवले, रोज संध्याकाळी गावकऱ्यांसाठी गुरुचरित्राचं सामूहिक वाचन करायचं. सुरुवातीला 4-5 लोक आले, काही जिज्ञासेने, काही शंकेने. पण गंगाधर जेव्हा वाचत असे तेव्हा त्याच्या आवाजात अनुभवांची ताकद असायची. तो फक्त शब्द वाचत नव्हता, तो स्वतःच्या आयुष्यातील सत्य सांगत होता. कसं वाईट कर्माचं फळ भोगावं लागतं, कसा पश्चातापाने मार्ग बदलला आणि कशी कृपेने सावल्या नाहीशा झाल्या. हळूहळू लोकांची संख्या वाढू लागली. एका विधवेने सांगितलं की तिच्या घरातील सततची भांडणं कायमची थांबली. एका तरुणाने सांगितलं की त्याला नोकरीची संधी मिळाली. लोक म्हणू लागले, या नामात काहीतरी आहे. पण गंगाधराला माहीत होतं, नामात काहीतरी नाही, तर नामातच सर्व काही आहे. एके रात्री सामूहिक वाचनानंतर एक वृद्ध संन्यासी तिथे आले. त्यांचा चेहरा तेजस्वी, पण डोळे अतिशय शांत. त्यांनी काही वेळ शांतपणे बसून नामस्मरण केलं. वाचन संपल्यानंतर ते गंगाधराजवळ आले आणि म्हणाले, तुला आठवतंय का, जंगलातलं स्वप्न? गंगाधर स्तब्ध झाला. हे स्वप्न त्याने कोणालाही सांगितलं नव्हतं. संन्यासी हसले आणि म्हणाले, बाळा, गुरु मार्ग दाखवतात, पण चालायचं काम भक्ताचं असतं. तू चालायला सुरुवात केली आहेस. इतकं बोलून ते निघून गेले. लोकांनी बाहेर पाहिलं, पण ते कुठेच दिसत नव्हते. जणू ते वाऱ्यात विलीन झाले होते. त्या रात्री गंगाधराला स्पष्ट समजलं, गुरु प्रत्यक्ष येतात, पण ओळखण्याची दृष्टी हवी. आता त्याच्या घरात केवळ समाधान नव्हतं, एक दिव्य ऊर्जा होती. सावित्रीच्या चेहऱ्यावर मातृशक्तीचं तेज झळकत होतं. झोपडीभोवती जणू अदृश्य संरक्षण कवच कायम उभं राहिलं होतं. पण गुरूंचं मार्गदर्शन इथे थांबणार नव्हतं. पुढे त्याला अशी सेवा मिळणार होती जी त्याच्या आयुष्याला पूर्णत्व देईल आणि गावालाही एक नवं आध्यात्मिक केंद्र मिळेल. गंगाधर आता फक्त एक भक्त नव्हता, तो गुरुकृपेचा वाहक बनत होता. गावात सामूहिक गुरुचरित्र वाचन सुरू झाल्यापासून वातावरणात सूक्ष्म बदल जाणवत होता. जिथे आधी कुजबूज, संशय आणि भीती होती, तिथे आता विश्वास, शांतता आणि एकमेकांना मदत करण्याची भावना निर्माण झाली होती. गंगाधर आणि सावित्रीची झोपडी आता केवळ झोपडी नव्हती, ती आशेचा दीप बनली होती. तरीही आर्थिक स्थिती पूर्णपणे सुधारलेली नव्हती. दिवस जात होते, सेवा चालू होत्या, पण हातात मोठी संपत्ती नव्हती. सावित्री कधी म्हणायची, आपण समाधानी आहोत, पण गावातल्या अनेकांना अजूनही अन्न, औषध, आधार हवा आहे. तिच्या शब्दात करुणा होती. एके दिवशी गावात प्रचंड दुष्काळाची चाहूल लागली. पावसाने पाठ फिरवली, शेतकऱ्यांची पिकं करपली. लोकांच्या चेहऱ्यावर पुन्हा काळजी उमटली. काहींनी म्हणायला सुरुवात केली, आता काय होणार? त्या रात्री गंगाधर देवाऱ्यासमोर बसला. त्याच्या मनात प्रश्न होता, गुरुदेव, इतक्या लोकांचा भार कसा उचलू? त्याने डोळे मिटले, नामस्मरण सुरू केलं आणि त्या शांत अवस्थेत त्याला एक विलक्षण अनुभूती झाली. जणू घरभर मंद सुवास पसरला. त्याने डोळे उघडले. देवाऱ्यातील दिव्याचा प्रकाश नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी वाटत होता. सावित्रीने हळू आवाजात सांगितलं, आज मला स्वप्नात एक तेजस्वी स्त्री दिसली. ती म्हणाली, जिथे गुरूंचं नाम असतं तिथे लक्ष्मी स्वतः येते. दुसऱ्या दिवशी अनपेक्षित घटना घडली. दूरच्या शहरातून एक व्यापारी गावात आला. त्याने ऐकलं होतं की इथे सामूहिक गुरुचरित्र वाचन चालतं आणि लोकांच्या आयुष्यात बदल घडतो. तो मंदिरात आला आणि शांतपणे वाचन ऐकत बसला. त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. वाचन संपल्यावर तो गंगाधर जवळ आला आणि म्हणाला, मी अनेक ठिकाणी फिरलो, पण अशी शांतता कधीच अनुभवली नाही. मला या गावासाठी काहीतरी करायचं आहे. त्याने गावासाठी विहीर बांधण्याची व मंदिराच्या परिसरात अन्नछत्र सुरू करण्याची जबाबदारी घेतली. गावकऱ्यांना विश्वास बसत नव्हता. काही दिवसात विहीर तयार झाली. पाण्याचा पहिला प्रवाह जमिनीवर आला तेव्हा लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. जणू दुष्काळाच्या छातीतूनच कृपेचा झरा उगवला होता. अन्नछत्र सुरू झालं. दररोज अनेकांना अन्न मिळू लागलं आणि विशेष म्हणजे अन्न कधीच कमी पडत नव्हतं. कितीही लोक आले तरीही भांडे भरलेलेच दिसायचे. गावात चर्चा सुरू झाली, ही तर गुरुकृपेचीच लीला आहे. गंगाधर
शांतपणे म्हणाला, जिथे लोभ संपतो तिथे लक्ष्मी स्थिरावते. त्याला आता स्पष्टपणे समजलं होतं. पूर्वी दारिद्र्य केवळ पैशांचं नव्हतं, ते मनाचं होतं. आज पैशांची श्रीमंती आली होती, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे दानाची वृत्ती जन्माला आली होती. लक्ष्मी केवळ धनरूपाने नव्हे तर समाधान, ऐक्य आणि विश्वास रूपाने गावात स्थिरावली होती. एके संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गंगाधर मंदिराच्या पायऱ्यांवर बसला होता. आकाश केशरी रंगात न्हालं होतं. त्याच्या मनात एक खोल कृतज्ञता उमटली. त्याने मनोमन म्हटलं, गुरुदेव, तुम्ही माझ्या दारिद्र्याचा नाश केला नाही, तर तुम्ही माझ्या अहंकाराचा नाश केला. म्हणूनच लक्ष्मी आली. त्या क्षणी मंद वारा व्हायला. देवाऱ्यातील घंटा हलकीशी वाजली. जणू अदृश्य आशीर्वाद पुन्हा एकदा त्याच्या जीवनामध्ये उमटला होता. गंगाधराला जाणवत होतं, पुढे अजून मोठी परीक्षा येणार आहे, जिथे श्रद्धेची पराकाष्ठा सिद्ध करावी लागेल. गुरुचरित्रातील ही पवित्र जीवनाला दिशा देणारी, श्रद्धा जागवणारी कथा इथे संपत आहे. पण खरं पाहता कथा संपत नाही, कारण गुरुकृपा कधीही संपत नाही. ती सतत वाहत राहते. फक्त आपले मन तिच्यासाठी खुले असलं पाहिजे. या कथेतून आपण शिकलो की संकटेही कधी शेवट नसतात, ती नव्या आरंभाची दारं असतात. श्रद्धा, सेवा आणि नामस्मरण यांच्यापुढे दारिद्र्य, आजार, भीती, नकारात्मक शक्ती, चिंता काहीच टिकू शकत नाही. गुरूंच्या चरणी ठेवलेली प्रार्थना कधीही वाया जात नाही. उशीर होईल पण न्याय होतोच. आता आपण त्रिमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला तर ते बघूया. नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ही कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम मी तुला अत्रि ऋषी कोण होते ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जन्मय होते. त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेला ब्रह्मा, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. मग त्याचे 2 तुकडे झाले व तेथे वरती आकाश, खाली भूमी असे 2 भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्रि, अंगिरस, पुलस्त्य, क्रतू आणि वसिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनुसया ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रता असलेल्या तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर्य घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली. मग इंद्रादी सर्व देव, ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्रि, अनुसया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी, अत्रींची पत्नी अनुसया असामान्य पतिव्रता आहे. ती काया, वाचा, मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विनमुख करत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून ती मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवाचाकरी करत राहावे लागेल. देवांचे घराणे ऐकताच ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागावले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रतेचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकातच पाठवू. असं बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मग सती अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. मग ते तिघेजण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसया आश्रमात एकटीच होती. ते अनुसयेला हाक मारून म्हणाले, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सतत आनंद चालू असते. अतिथी अभ्यंकतांना इथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसईला आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसण्यास आसन दिले, त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली. मग हात जोडून म्हणाले, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाणी वाटते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करूनच आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसईने त्यांना बसण्यास पाट दिले, पाणी मांडली व अन्न वाढण्यास सुरुवात केली.
केले. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको, आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल. आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबलच मला या संकटातून तारून येईल. असा विचार करून अनसूया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेले. तिने आपल्या पतीचे स्मरण केले. पतीची मनात पूजा केली. मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले. आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या 3 भिक्षुकांची 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली. मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीत गाऊ लागली. ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. त्याच वेळी अनसूयेला वात्सल्याने पाळणा फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव अनसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्री ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाळण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य वाटले. अनसूयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्ती आहेत. हे अत्री ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे प्रकट झाले. वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनसूयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनसूया हात जोडून म्हणाले, नाथ, हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन इथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्री म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने इथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले. मग ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा दत्त इथेच राहील. तोच त्रिमूर्ती आहे असे समज. अनसूयेने आज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आईवडिलांची सेवा करत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अनसूयेचा पुत्र, श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रय म्हणून एकत्वाने राहिला. अत्री म्हणून आत्रेय व अत्री अनसूयेला देवाने तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.